स्वानंदीनी जेव्हा कराटे शिकायला सुरू केलं होतं तेव्हा ती फक्त 6 वर्षाची होती. फक्त 6 वर्षाच्या एवढ्या छोट्याशा वयामध्ये जेव्हा मुलं स्पेलिंग्स तयार करायला शिकतात, लिहायला शिकतात, जेव्हा मुलं भिंतींवरती क्रेयॉन्सने रेघोट्या ओढतात, तेव्हा ही छोटीशी पॉवर हाऊस अशी होती जिने कराटे कसं खेळायचं हे शिकली. आणि नुसतं कसं खेळायचं हेच नाही शिकली, पण तो खेळ कसा जिंकायचा आणि त्या खेळामध्ये गोल्ड मेडल कसं मिळवायचं हे सुद्धा शिकली. आणि तिच्यातलं हे स्किल, हे टॅलेंट ज्यांनी ओळखलं त्या खंडेलवाल शाळेच्या स्पोर्ट्स टीचर पण आहेत, मिसेस माधवी ठाकरे. आपण त्यांचंही आज या कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं बियॉन्ड द लेटर्स या पॉडकास्टमध्ये. स्वानंदीमध्ये तुम्हाला चॅम्पियन होण्याची ही जी पहिली खूण असते ती कधी दिसली? स्कूलमध्ये असताना छोट्या मुलांचे जेव्हा आमचे पिरियड्स असतात तेव्हा आम्ही छोट्या मुलांना अदर जे आहे इन्फॉर्मेशन देत असतो. त्याच्यामध्ये विविध गेम प्रकार, स्पोर्ट याच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती देत असतो. त्याच्यामध्येच एक कराटेचे बेसिक ॲक्टिव्हिटी मुलांच्या घेतल्यामध्ये त्याच्यामध्ये मी पंचेस वगैरे मुलांना शिकवले. तर त्याच्यामध्ये कोण चांगल्या प्रकारे करू शकतं असं आम्ही ऑब्झर्व असं थोडंफार प्रमाणात करतो. आणि मला कराटेमध्ये इंटरेस्ट असल्याच्यामुळे त्यांना मी इन्फॉर्मेशन कराटेबद्दल देते की कराटे हा कशा प्रकारे असा एकमेव गेम आहे की ज्याच्यामध्ये विदाऊट इन्स्ट्रुमेंट आपण काहीही स्वतःचं संरक्षण आपण करू शकतो. तर स्वानंदी जी आहे ती स्वतःहून माझ्याकडे आली आणि तिने मला पहिल्यांदा विचारलं की नाही मॅडम, मला हा गेम शिकायचा आहे. तर तिला मी बाकीच्या मुलांना पण इन्फॉर्मेशन दिली की आमच्या इकडे क्लास आहे. आणि माझे जे गुरु आहेत किंवा माझे सेन्से जे आहेत खुशबू चोपडे, त्यांचे क्लास गेला आहे. आणि त्यांना रिक्वेस्ट करून मग मी हा जो क्लास आहे स्पेशली आमच्या शाळेतल्या मुलांसाठी इकडे गोरक्षण रोडला सुरू केला त्यांच्या मदतीने. आणि सर्वात अगोदर आमच्या स्कूलमधले जे आहेत मुलं त्यांच्या ॲडमिशन तिथे केल्या. आणि मग भरपूर अशा मुलांनी त्याच्यामध्ये ॲडमिशन केल्या. परंतु ज्यांना इंटरेस्ट असतो तेच मुलं त्याच्यामध्ये कंटिन्यू करतात. आणि त्याच्यापैकी एक स्वानंदी. त्यामुळे तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं की स्वानंदी जी आहे याच्यामध्ये काहीतरी गट्स आहे आणि ही समोर करू शकते. आणि तेव्हापासून जी सुरू झाली स्वानंदी ते आतापर्यंत एकही दिवस ती अब्सेंट राहिले नाही. पाणी येऊ पाऊस येऊ ती स्वतःच्या मर्जीने येते. आणि तिला असं म्हणावं नाही लागत की तू चल कराटे क्लासला किंवा कराटेला जायचं आहे. ती न बोर होता स्वतःहून तिच्या आईला घेऊन जेव्हा टाईम सांगितला तेव्हा त्याला बिलकुल रेडी असते. कराटेमध्ये मेडल जिंकण्यासाठी टॅलेंट जास्त जरुरी आहे की कन्सिस्टन्सी? मी तर म्हणे टॅलेंटपेक्षा सातत्य हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण की गट्स प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी गट्स असतातच, परंतु आपण त्याला किती समोर नेतं हे आपल्या हाती असते. जसं उदाहरणार्थ जर स्वानंदी जी आहे हिला कराटेमध्ये इंटरेस्ट आहे, त्यामुळे त्याच्यावर तिने मेहनत करून तो आणखीन ते समोर नेलं. जर आपल्यामध्ये गट्स असून आपण जर त्याच्यावर जर मेहनतच केली नाही, त्याला सातत्य जर ठेवलं नाही, तर कुठंतरी तो गट्स कमी होत जातो आणि आपण त्याच्यामध्ये परिपूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे गट्सच्या सोबतच आपल्याला सातत्य असणं फार गरजेचं आहे अकॉर्डिंग टू मी. सूर्यनमस्कार आणि प्राणायाम याचा कराटेमध्ये काही उपयोग होतो का? आणि जर तो होतो तर तो कुठल्या पद्धतीने होतो, कुठल्या प्रकारे होतो? कराटे क्लासमध्ये आम्ही वेगवेगळ्या दिवसच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा एक्सरसाइज ज्या त्या प्लॅन केलेल्या असतात. तर त्याच्यामध्ये सोमवारी आपण जर समजा प्राणायाम किंवा सूर्यनमस्कार जर घेतलं तर सूर्यनमस्कार जी आहे ते आपल्या पारंपरिक पद्धत आहे. आपल्या भारतामध्ये पारंपरिक पद्धतीनुसार सूर्यनमस्काराला फार महत्त्व दिलेलं आहे. ती ट्रेडिशनली असेल किंवा आपण शारीरिकदृष्ट्या असं म्हणू शकतो की सूर्यनमस्कार हा असा एकमेव व्यायामाचा प्रकार आहे की त्या व्यायामाच्या प्रकाराने आपला संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे आसन एकत्रितरित्या आपण करतो. सूर्यनमस्काराच्या जवळपास 12 स्टेप्स आहेत.
तर 12 स्टेप्स म्हणजे हे वेगवेगळे 12 प्रकारचे आसन आहेत ते आपण एकत्रितरित्या करतो. जसं पहिले पादहस्तासन करतो, आपण पायाला हात लावतो, नंतर आपण भुजंगासन वगैरे करतो. त्यामुळे काय होते, आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि कराटेमध्ये याचा असा फायदा होतो की आपल्या संपूर्ण बॉडीचा एक्सरसाइज झाल्यामुळे हातापायाच्या मसल्स स्ट्रॉंग होतात आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा आम्ही फाईट वगैरे करतो आणि स्टॅमिना वाढतो मुलांचा. प्राणायाम केल्याने स्टॅमिना वाढतो, कारण की फाईट जी आहे ती जवळपास 1-2 मिनटं कंटिन्यू चालते आणि कंटिन्यूमध्ये त्यांना जी आहे ते हालचाल चालूच असते त्याचे, त्यामुळे ते प्लेयर्स थकता कामा नये. तर त्यासाठी आम्ही सूर्यनमस्कार हा बेस्ट वे आहे आणि सोबतच प्राणायाम म्हणजे ध्यान जे आहे ते ध्यान केल्यामुळे काय होते की मुलांची कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते. आमचा जो फाईटसोबत दुसरा जो प्रकार आहे कुमिते किंवा काता. काता म्हणजे काय असतो, खूप सारे असे इव्हेंट्स म्हणजे स्टेप्स असतात, जशा डान्समध्ये जसं स्टेप्स असतात तशा कात्यामध्ये स्टेप्स असतात आणि तो काता पूर्ण आपल्याला आठवण ठेवावा लागतो की समोर काय करायचं आहे, म्हणजे करायचं पण आहे आपल्याला आणि आठवण पण ठेवायचं आहे की समोर काय करायचं आहे, कारण की आपण जर थांबलो तर आपला चान्स गेला. त्यामुळे छोट्या मुलात जेव्हा एक काता छोटे मुलं करतात, जसं बेसिक जो आमचा पहिला बेल्ट आहे येलो बेल्टला 4 कातेचे आम्ही घेतो. तर 4 काते जे आहे ते पूर्ण लर्न मुलांना झालं, म्हणजे कुठल्या स्टेपने आपल्याला समोर जायचं आहे, कुठल्या ठिकाणी कुठला पंच मारायचा आहे, कुठल्या ठिकाणी काय किक मारायची आहे, पूर्ण लक्षात ठेवून आपल्याला आपला काता कंप्लीट करायचा. आणि सोबतच एनर्जी, पॉवर, प्रत्येक पंचमध्ये पॉवर असणं गरजेचं असतं. तर हा सगळा स्टॅमिना, ही सगळी स्मरणशक्ती वाढण्यासाठी प्राणायाम आणि सूर्यनमस्कार यांना फार महत्त्व आहे आणि त्यासाठीच आम्ही ही जी एक्सरसाइज आहे ती कराटेमध्ये रोज घेतो. रोज नाही पण वीकली तरी घेतोच.